राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के पूर्व विधायक संदीप बाजोरिया ने महाविकास आघाड़ी की सीट आवंटन तय होने से पहले ही यवतमाल निर्वाचन क्षेत्र में अपना अभियान जोर शोर से शुरू कर दिया है। माझं म्हणणं हेच आहे, महायुतीचा उमेदवार जवळपास निश्चित आहे। महाविकास आघाडीमध्ये 3 घटक पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार साहेब गट, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना। तिन्ही पक्षाला तिकीट मिळण्याची समान संधी आहे। मी माझ्या तुतारी चिन्हावर तिकीट मागण्याचा प्रयत्न करत आहे। मी त्या अनुषंगाने मी या भागाचा आमदार राहिलेलो आहे। गेल्या 14 वर्षाच्या राजकीय जीवनात मी थोडंफार काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्याचं समाधान केलं असेल नाही आहे, तरी भविष्य काळात जर मला महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर माझ्या अशा प्रकारचं माझा जाहीरनामा आहे, हे काम मी करून दाखवण्याचा प्रयत्न करणार किंवा कोणत्याही परिस्थितीत हे काम करणार। अजून तिकीट कोणत्याही पक्षाला सुटलेली नाही आहे। मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीरनामा दिलेला नाही आहे। माझ्या तुतारी पक्षाकडून मी जाहीरनामा दिलेला आहे। मी तिकीट मागत आहे पक्षश्रेष्ठींकडे। वरच्या नेत्यांमध्ये वाटाघाटीमध्ये जे निर्णय होईल आणि मला तिकीट सुटणार अशी मला अपेक्षा आहे। तर त्या तिकीट सुटायला अजून बोलणी चालू झालेली नाही, कदाचित वेळ लागेल। त्या अनुषंगाने मी माझी तयारी करून लोकांकडे जात आहे। लोकांना माझा परिचय आहेच किंवा नसेल त्यांना परिचय देत आहे। व मला संधी द्या आणि तुमचा आशीर्वाद द्या, ह्या जाहीरनाम्यामार्फत मी लोकांचा आशीर्वाद आणि समर्थन घेण्याचा प्रयत्न करत आहे।